तर हुतात्मा चौकामध्ये आता उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत। ती थेट दृश्य आपण पाहतोय। मराठी भाषेच्या संदर्भात जे वक्तव्य करण्यात आलं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आता उद्धव ठाकरे आपल्या आमदारांसह या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महाविकास आघाडीचे हे सगळे नेते जयंत पाटील, विजय वडेट्टीवार हे देखील आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। हुतात्मा चौकातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। मराठी भाषेच्या संदर्भात जे विधान करण्यात आलं त्या विधानाचा निषेध करण्यासाठी आता महाविकास आघाडीच्या वतीनं हे आंदोलन केलं जातंय। काल एका नेत्यानं मराठी भाषेच्या संदर्भात विधान केलेलं होतं आणि त्यानंतर मात्र सभागृहात देखील गदारोळ झाल्याचं आपल्याला दिसलं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आता हुतात्मा चौकात देखील हे आंदोलन केलं जात आहे। तर भैयाजी जोशी यांनी जे विधान केलं होतं त्या विधानावरून आता गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे हे सगळे नेते आपल्याला या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। के सामने बात अभी वही दोहराने में कोई मतलब नहीं। जो भी कुछ है मैंने सारी बातें कही। ज्या पद्धतीने हे वो सारी बातें केलं कही जातंय कुठेतरी मराठी माणसाला सातत्याने डिवचलं जातंय का? मी सगळं बोललेलो आहे पण त्यांनी किती प्रयत्न केले तरी मुंबई, मराठी माणूस, महाराष्ट्र हे नातं त्यांनी किती विष कालवलं तरी तोडू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।